नमस्कार मंडळी, साईलक्ष्मीज रेसिपी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गवारीच्या शेंगाची भाजी। तर चला तर मग सुरुवात करूया। तर इथे मी पाव किलो गवारीच्या शेंगा घेतल्यात, स्वच्छ निवडून घेतल्या। तर तुम्ही बघू शकता असे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले। तर आता काय करायचं, गॅसवर कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये कढई छान गरम झाली ना, त्याच्यामध्ये हे शेंगा टाकून भाजून घ्यायच्यात आपल्याला। तर शेंगा पहिल्यांदा भाजून घेतल्या ना तर त्याची चव खूप छान लागते। त्याच्यामुळे शेंगा भाजी करताना आधी भाजून घ्यायच्या आहे, चांगल्या परतून घ्यायच्या। तर तुम्ही बघू शकता अशी शेंगाला हलकीशी डाग पडले ना तोपर्यंत भाजून घ्यायच्या। आता त्या काढून घ्यायच्या आणि त्याच कढईमध्ये थोडेसे शेंगदाणे टाकायचे। शेंगदाणे पण चांगले भाजून घ्यायचे। आता शेंगदाणे थंड झाल्याच्या नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ह्याला बारीक करून घ्यायचं। असं बारीक करून घ्यायचं, जास्त पण बारीक नाही आणि जास्त पण मोठं नाही, मध्यमच ठेवायचं। आता शेंगदाण्याचा कूट बाजूला काढून त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या टाकायच्या, 4 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि त्याला पण बारीक करून घ्यायचं। असं बारीक करून घ्यायचं छान। आता कढई गरम करून घ्यायची, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। तेल छान गरम होऊ द्यायचं। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे। जिरे पण चांगले भाजल्याच्या नंतर आपण हिरव्या मिरच्याची आणि लसणाची पेस्ट केली ती पण तेलात टाकून घ्यायची। आता ती तेलामध्ये चांगली परतून घ्यायची। हे चांगलं परतल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची। हळद पण तेलामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची। आता आपण भाजून घेतलेल्या गवारीच्या शेंगा टाकून घ्यायच्या, त्या पण चांगल्या परतून घ्यायच्या तेलामध्ये छान। गॅसची फ्लेम मंदच ठेवायची, म्हणजे कमीच ठेवायची। आता थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं, चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा परतून घ्यायचं। तुम्ही बघू शकता किती छान शेंगा दिसतात इथे। आता थोडंसं म्हणजे अर्धा कप मी इथे पाणी टाकलंय। तर ते पण परतून घ्यायचं आणि उकळी येऊ द्यायची छान। आता उकळी आल्याच्या नंतर इथे आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकत आहोत 2 चमचे। आता ते पण चांगलं परतून घ्यायचं आणि 5 मिनिटं असं झाकण ठेवायचं। आता 5 मिनिटं झाले, तुम्ही बघू शकता आपली किती छान भाजी दिसते। आता झाकण काढून एकदा परत हलक्या हाताने परतून घ्यायचं। तर आता आपली गवारीच्या शेंगाची भाजी तयार आहे। ही भाजी भाकरी पोळीसाठी खूप छान लागते। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा अशा प्रकारे। आणि गवारीच्या शेंगाची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपीसाठी पुन्हा भेटूयात। धन्यवाद।